आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। वड्डी ग्रामपंचायतला महानगरपालिकेने थकीत कर न भरल्यास उद्या महानगरपालिकेच्या दारात कचरा टाकणार। महादेव दबडे, राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट यांचा इशारा। गेल्या 3 दिवसापासून वड्डी ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी कचरा डेपो समोर बेमुदत आंदोलन करत आहेत। प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। भर पावसामध्ये हे आंदोलन सुरू असल्यामुळे महादेव दबडे यांनी आज आंदोलकांची भेट घेऊन राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। उद्यापर्यंत तोडगा न निघाल्यास महानगरपालिकेच्या दारात कचरा टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले। महानगरपालिकेच्या प्रशासनाने तातडीने आंदोलकांची भेट घेऊन योग्य तो मार्ग काढावा, अन्यथा अजितदादा गटाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन महानगरपालिकेच्या दारात कचरा फेकणार असल्याचे महादेव दबडे यांच्या महानगरपालिकेला इशारा। यावेळी प्रभारी सरपंच वड्डी रमेश नाईक, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक, सचिनदादा कांबळे, उपसरपंच बोलवाड तुषार खांडेकर, उपसरपंच मालगाव कपिल कबाडगे, ग्रामपंचायत सदस्य मालगाव मारुती नाईक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। बेडग रोडवरील कत्तलखाना व कत्तलखानाच्या परिसरात ड्रेनेज विभाग, फिल्ट्रेशन प्लॅन्ट, कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या खुली जागेवर बेकायदेशीर बांधकाम करून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साठवणूक केलेली आहे। या कचरा डेपोचा व कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत ते युनिटचे आत्तापर्यंत फक्त कत्तलखान्याचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटचे हे ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीररित्या इथं कचरा डेपो केलेला आहे, जैविक बाष्पीकरण केंद्र आहे, परत विविध प्लॅन्ट केलेले आहेत। इथं या प्लॅन्ट संदर्भात वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या प्रशासनाला पत्रावर केलेला आहे, परंतु या महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमानलेलं नाही। त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचरा डेपो किंवा जे युनिट चालू आहेत त्या युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत, परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। इथं कालपासून हे पावसात हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रशासन अधिकारी असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, कोणीही इकडे फिरकलेलं नाहीत। त्यामुळे आता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं झालं आहे आमचं, तर उद्यापर्यंत याचा निर्णय झाला तर ठीक, नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक 100% होणार आहे। या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासनाने नाही घेतल्यास इथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांचे गाड्या वगैरे येत आहेत इथला कचरा आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या दारात आणून टाकू। वेळ पडली तर त्या उपायुक्ताच्या केबिनला कचरा टाकू। तात्काळ त्यामुळे 2 दिवसात निर्णय घ्यावा। आज आणि उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासकीय उपायुक्त यांच्या कार्यालयात कचरा नेऊन टाकू। सदर वड्डी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच किंवा पदाधिकारी जे आंदोलन बसलेले आहेत त्या आंदोलनांना आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।